आणि मंजिरी यांचा प्रवास 14 ऑगस्ट रोजी आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि उदंड प्रेम, उदंड आशीर्वाद, उदंड शुभेच्छा या प्रोजेक्टला, या सगळ्या टीमला आपण एकदा जोरदार टाळ्यात द्याव्यात असं मी तुम्हाला विनंती करतो. या सिनेमाचा लेखक क्षितिज पटवर्धन, मी याला विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. सिनेमाचे दिग्दर्शक समीर विद्वंस, मी यांना विनंती करतो. निर्माते अनिशजी जोग, मी यांनाही विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. सोबत रणजित घुगळे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. ज्यांचा या फिल्म मध्ये बाप असल्याने आपल्याला एकूण प्रोजेक्टच बाप वाटायला लागतं असे बाप्पा जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. जोरदार टाळ्या. एसएल विजनचे सीईओ आणि संस्थापक नितीनजी केणीसरांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. आपल्या सगळ्यांची लाडकी, आपल्या सगळ्यांची आवडती, आणि आता मी परत तेच वाक्य आपल्याला परत ऐकावं लागेल, मलाही म्हणावं असं वाटतंय की जिच्याबद्दल आपल्याला नेहमीच, जी आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला मराठी माणसांना बाप वाटतं, अशी मुक्ता बर्वे, मी हिला विनंती करतो की त्यांनी आणि अंकुश चौधरी, मी यांनाही विनंती करतो की त्यांनी फिल्म विषयी लेखक म्हणून आणि काय म्हणजे एकंदरीतच काय सांगाल, एवढं तुमच्या संवादांमधूनच आम्हाला बरंच काय कळालंय. मला आणि समीरला असं वाटलं होतं की आपल्या मध्यमवर्गीय जे आपण जगतोय आता, आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं आलोय आणि जे आपण जगतोय आता, त्याला रिप्रेझेंट करणारी एक छान सुंदर आणि अशी फिल्म बनवावी जी पाहिल्यानंतर बघणाऱ्या माणसाचा दुसरा दिवस छान होत जाईल आणि जे स्वतः स्वप्न पाहतायत त्यांना त्या स्वप्नांच्या प्रवासाला बळ मिळेल आणि कदाचित ज्यांची स्वप्न तुटली असतील त्यांना पुन्हा एकदा नवी उभारी घेता येईल. या दोन हेतूंनी आम्ही हा सिनेमा बनवायचं ठरवलं, त्याची स्टोरी कन्सिव्ह केली आणि त्याला खूप चांगलं पाठबळ वेळोवेळी मिळत गेलं आणि आज जे आहे ते आपल्या समोर दिसतंय डबल सीट या नावानं. बरं, मला नावाकडे मला यायचंच होतं. म्हणजे तुझं कुठलंही लिखाण असू देत, त्याचं नाव ऐकल्यानंतर काहीतरी पटकन रिलेट होतं. म्हणजे मी नवागडी नवराज्य म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी रिलेट होतं, 2 स्पेशल म्हटल्यानंतर काहीतरी आठवतं, डबल सीट म्हटल्यानंतर, असं नावांची गंमत काय प्रत्येक वेळेला? मला नावं ठेवायला आवडतं पण मी शक्यतो स्वतःच्याच कामांना ठेवतो. मी काय किंवा समीर काय नाही, बेसिक असं होतं की आपल्याशी कनेक्ट असलं पाहिजे, ते नाव ऐकून आपल्याला इमोशनली काहीतरी व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात एक इन्व्हिटेशन पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जे ऐकल्यानंतर वाटलं पाहिजे की हे आपल्यासाठी काहीतरी केलेलं, एक पर्सनल त्याला टच असला पाहिजे. आणि अशा सगळ्या ह्याच्यातनं डबल सीट हे नाव अनेक टप्प्यांवरनं होत गेलं. म्हणजे पहिलं नाव लखलख चंदेरी होतं, मग एक झेप नावाचं नाव होतं, त्यावर वंदना मावशीने मला खवचटपणे हे तूच ठेवलं असशील असं विचारलं होतं. त्याच्यात एक टप्पा आउट असं नाव होतं. असं करत करत फायनली डबल सीट हे नाव सुचलं, कारण शेवटी तो नवरा बायकोनी एकत्र पाहिलेला स्वप्नांचा प्रवास आहे. सो त्याला डबल सीट इतकं सुंदर टायटल दुसरं मिळालं नसतं, असा तो सगळा प्रवास आहे. पण हे ऐकून मला बरं वाटलं की चांगली नावं ठेवायला कोणाला तरी आवडतं आणि आजपर्यंत जरा वेगळी नावं. समीर, मला तुमच्याकडे यायचंय, तुम्ही नेहमी डबल सीट का असता, तू आणि क्षितिज? म्हणजे त्याचं लिखाण असतं की तू असतो, याचा रिझन आधी मला जरा ऐकायला आवडेल. नाही, मुद्दा असा आहे की आम्ही एक तर खूप जुने मित्र होतो. पुण्यापासून आम्ही इंटर कॉलेजेट करायचो एकत्र. तर काही लोकांबरोबर आपली वेवलेंथ एकदम जुळून जाते ना, तसं आमच्या दोघांची जुळून गेली. म्हणजे आमच्या टेस्ट असतील किंवा लायकिंग असेल किंवा आम्ही ज्या प्रकारचं काम आम्हाला आवडतं ते असेल, जे करावं असं वाटतं ते असेल, तर ते असं बोलता बोलता आम्ही एक प्रोजेक्ट एकत्र लिहिलं आणि आमच्यात असं लक्षात आलं की आम्ही एकमेकांचे चांगले क्रिटिक पण आहोत आणि मित्र पण आहोत. आम्ही भांडतो सुद्धा, नाही पटलं तर वादही लागतो. त्यामुळे मजा अशी होते की लिहिताना दोन्ही बाजूने त्याचा विचार केला जातो आणि ॲक्च्युअली जुळलं आणि मग मी लिहायला लागलो. मग आता मी डिरेक्टर पण असल्यामुळे घरचाच लेखक घरचाच डिरेक्टर असं पण लागलो. मी थोडा लेखक असल्यामुळे मग आम्ही दोघं एकत्र लिहायलाही लागलो. त्यामुळे ते झालं, म्हणजे असं काही ठरवून नाही झालं. पण मग नंतर एका पॉईंटला आमच्या लक्षात आलं की आपण एकत्र चांगलं काम, आपल्याला जे हवं ते चांगलं, म्हणजे आम्हाला जे हवं त्या पद्धतीने म्हणतो करू शकतोय. बस, मला तुला आता एक फार वेगळा प्रश्न विचारायचा आहे. आत्ताचा प्रश्न मी प्रेक्षक म्हणून विचारला, आता एक मित्र म्हणून विचारतो की 8 दिवसांपूर्वी तुला डेंग्यू झाला होता, तू बरा आहेस का? हे तुला का सांगावं असं वाटलं लोकांना, हे मला माहित नाही. म्हणजे हा बरा आहे आता, असं माहित नाही मी बरा आहे. वा, खूप छान. सर, आम्हाला काय बाप माणसाविषयी काय सांगाल? या सिनेमात तुम्ही बाप आहात. काय नाही, अशी अनेक माणसं असतात आपल्या आजूबाजूला, मध्यमवर्गीय घरातली बाप मंडळी,
की जी अंथरूण पाहून पाय पसरणं ज्याला म्हणतो अशा प्रकारचे असतात. हा बाप थोडा अंथरूण पाहून पाय पसरणार नाही तर आणखीन 4 बोटं अंथरूण शिल्लक राहील ह्याची काळजी घेणारा बाप असतो. स्वप्न बघायची कधी इच्छा निर्माण होण्यासारखी परिस्थिती नसते एकंदरीत वातावरणामुळे. त्यामुळे स्वप्न बघायलाच आधी घाबरत असतं आणि जे काही छोटं मोठं त्यांनी ठरवलेलं असतं ते सुद्धा त्याला स्वप्न वाटतं. खरं ते फार मोठं स्वप्न नसतं. आणि मग त्याच्या घरातली जेव्हा 2 तरुण मंडळी काही स्वप्न बघायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणारे काही संघर्षमय प्रसंग आणि ह्यातून हा बाप ह्या सगळ्या मधल्या संघर्षमय प्रसंगातून स्वप्न बघायला सुरुवात करतो. हा त्याचा जो प्रवास आहे मागच्या पिढीचा सुद्धा, की आता हळूहळू आपण स्वप्न बघूया, अशा प्रकारची व्यक्तिरेखा ती फार गमतीदार पद्धतीने मांडत, काही संघर्षमय प्रसंग त्याच्यामध्ये घालत, अशा पद्धतीने त्याचा सगळा प्रवास आहे. वंदनाताई पडद्यावरती असणं जसं प्रेक्षकांसाठी फार आनंददायी असतं, तसं वंदनाताई ग्रुपमध्ये असणं हे तिथे काम करणाऱ्या कलाकारांसाठी फार आनंददायी असतं. पण दरम्यान काय आम्हाला वंदना बरोबर अशी म्हणजे फार मजा असतेच. गमतीचा मुद्दा यातला असा आहे की काही वर्षापूर्वी आम्ही नाटक केलं होतं सेलिब्रेशन नावाचं. बरोबर त्याच्यामध्ये वंदनाचा मी मुलगा होतो आणि ह्या व्यक्तीमध्ये मी तिचा नवरा झालो. म्हणजे कदाचित असं असेल की वंदनाचं तिने अजून तिचं सगळं टिकवून ठेवलंय तारुण्य पण हे असेल आणि मी तिच्या त्याची दुसरी बाजू वाईट आहे मग त्याच बाजूकडे गेलो आणि मी तिचा नवरा होणं इतपत माझा अभिनय मॅच्युअर झाला. वंदना असं की एकंदरीत हस्तखेळचं वातावरण राहतच आणि आता सांगितलं वंदनापेक्षा खवचटपणे नाही. बरं, मला अनिश सरांना विचारायचंय, तुम्ही पण जुने मित्र आहात आणि आता एका वेगळ्या कामानिमित्त तुम्ही एकत्र आहेत आणि एवढं सक्सेसफुली ते पूर्ण करता. काय सांगाल तुमच्या प्रवासाविषयी? मी आता याच्या आधी पण माझी पहिली जी फिल्म होती टाइमपीस, ती पण क्षितिजने लिहिली होती, समीरने लिहिली होती. जेव्हा काम करायचं या क्षेत्रामध्ये असं मी ठरवलं तेव्हा ऑब्व्हियसली हे दोघं ऑलरेडी काम करत होते आणि कम्फर्ट वाईज किंवा आम्ही खूप मित्र होत जुने, त्यामुळे आमचं बेसिकली ट्युनिंग ऑलरेडी जमलेलं होतं. आणि माझा प्रॉब्लेम असा होता की क्षितिजने लिहिल्याशिवाय आणि समीरने डिरेक्ट केल्याशिवाय मला काहीच आवडत नव्हतं. त्यामुळे मग म्हणजे माझ्यासारखे तमाम नवोदित लेखक जर बसले असेल अपेक्षेने की तुम्ही माझा नाही तसं नाही, पण म्हणजे नाही तसं नाही, पण एक मला माहिती असतं की मला जर काही म्हणायचं असेल किंवा आम्हाला काही वाद घालायचे असतील किंवा काही माझं म्हणणं असेल त्याच्याविषयी तर मी ओपनली त्यांच्याशी डिस्कस करू शकतो, भांडू शकतो, जे काय होऊ शकतो आणि त्यानंतर आम्ही एकत्र मिळून ती सगळं पूर्ण करण्याच्या मागे जे काय करायला लागेल ते आम्ही सगळं एकत्र असू पूर्ण शेवटपर्यंत, ही मला खात्री असते. त्यामुळे मग आणि बेसिकली मजा येते मित्रांबरोबर काम करायला. वा, तुमची ही मजा आम्हाला फार वेगळं सुख देऊन जाते. मला नितीन सरांना विचारायचं आहे, एस.एल. विजननी आत्तापर्यंत वेगवेगळे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले, लय भारी अगदीच वेगळा, टाइमपास 2 अगदीच वेगळा, आणि आता ह्यात ही कम्प्लीट एक फॅमिली बॅकग्राऊंड असलेली किंवा एक कौटुंबिक सगळं हे असलेली फिल्म, काय म्हणून तुम्ही ही प्रेक्षकांपुढे आणता? आमचा एक रूल असतो की प्रत्येक फिल्म टाइमपास सोडून, कारण टाइमपास 2 टाइमपास 1 असे सिक्वेल आहे, पण प्रत्येक फिल्म ही वेगळी असली पाहिजे, युनिक असली पाहिजे आणि त्यात काही गोष्टी असल्या पाहिजे. जसं ह्याच्यात स्ट्रगल आणि स्वप्न हे कधी रायडर असतं, कधी प्लेन रायडर असतं, म्हणून डबल सीट. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, आम्हाला अतिशय आवडली. फिट्स इन टू वर. वा, थँक्यू सर. आणि आता मला नेहमी प्रश्न हा विचारला जातो आणि तो विचारावा लागतोच, कारण तो प्रश्न किती वेळा विचारला तरी तो प्रेक्षकांना आवडायला भाग पाडतो तो प्रश्न, की तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी. आणि दुसरा प्रश्न एक असतो की तुम्ही खरंच अशा आहात का? मला हावजाव करतोयस का? मला कळेल ना, आम्हाला दोघांना एकदा विचारलंयस, मला एकटीला विचारलंयस ते दोघांना विचारतोय. तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी काय? हो, बॅकस्टेजला खूप वेगळं बोलतो हा, वेगळ्या खुर्चीत बसून असं तुला नाही, असं काही नाही. बरं, तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देते. सिनेमाबद्दल काय सांगू? काम करताना खूप जास्त रिलेट केली गेली फिल्म, कारण स्वप्न बघणाऱ्या माणसाची फिल्म आहे. जे आम्ही म्हणतो इथे पण दिसलं की एक ट्राय तर करायला पाहिजे, उडी तर मारायला पाहिजे. आणि मला वाटतं की इथे जमलेले सगळेच जण वेगळं वेगळं काहीतरी करू पाहणारे, कुठल्या तरी क्षेत्रात काहीतरी ट्राय करूनच आलेले तिथे.
आणि आपण प्रत्येक माणूस कुठल्याही क्षेत्रात असला आणि कुठूनही कुठेही गेला असला किंवा आपल्या गावात जरी असला तरी काहीतरी करण्याचा एक प्रयत्न करत असतो. तसंच मीही काही वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केला, तो अजूनही चालू आहे. 15 वर्षापूर्वी जो प्रयत्न सुरू केला, त्यामुळे एक स्वप्न बघण्याची इच्छा असणारा माणूस या कॅटेगरीत मी बसत होते. त्यामुळे हा रोल खूप जवळनं अनुभवलाय, अनुभवते. खूप जवळची वाटली सगळी पात्र. गोष्ट खरी वाटली. जेव्हा समीरनी क्षितिजनी पहिल्यांदा ऐकवली तेव्हा असं वाटलं की खरं आहे सगळं, हे मला करायचं आहे नक्की. त्यामुळे गोष्टीत त्या कंटेंटमध्ये खूप जादू होती. समीर माझा जुना मित्र आहे, क्षितिज मला आवडतो, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण कंटेंट हा इतका स्ट्रॉंग आहे या गोष्टीचा आणि इतकं खरं काहीतरी सांगते ही गोष्ट. त्यामुळे मुळात हे प्रोजेक्ट करावं असं वाटलं. आणि मुळात मी अशी आहे का मंजिरीसारखी मी नाही आहे, ती फार जास्त गोड आहे मंजिरी. आणि खूप जास्त खरी, त्या क्षणी जे वाटतं ते करणारी आणि खूप अमितवर नितांत प्रेम आणि सोपवलंय त्याच्यावर तिने स्वतःला, आपलं आयुष्य आणि त्याच्याबरोबर तिला स्वप्न बघायचं. सो डबल सीट हा जो एक स्वप्न एकत्र बघण्याचा जो अनुभव आहे ते दोघं जण घेत आहेत. त्यामुळे प्रोजेक्ट करताना मजा आली. आणि मग आता उरलेल्या गोष्टी की समीर, क्षितिज, आमचे निर्माते किंवा सुंदर म्युझिक अंकुश. मी एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये गमतीत सांगितलं होतं, जे की खरं आहे, गंमत म्हणून ऐकलं त्याने आणि हसले. पण माझी अशी खूप इच्छा होती की असा हिरो बरोबर मला काम करायचं आहे, मी उभं राहिल्यावर त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभं राहू शकतो. इतका उंच हवा हिरो मला, आणि तो खरंच इतका उंच हिरो आहे. आणि नुसता तर नुसताच उंच नाही तर तितकाच दिलदार आहे आणि अप्रतिम को ॲक्टर आहे. मी नेहमी आवर्जून सांगते की चांगला को ॲक्टर मिळणं हे एक चांगला लाईफ पार्टनर मिळणं इतकंच अवघड असतं. आणि मी त्या बाबतीत खूप लकी आहे की इतका चांगला को ॲक्टर मला मिळाला, कारण तो टोटली त्या प्रोजेक्टमध्ये असतो. पूर्ण ते सिनेमाचं शेड्यूल जे होतं, अख्खा जो आम्ही काम करत होतो ते पूर्ण वेळ तो अमित होता. समीरला सजेशन्स देईल, मला देईल, सांगेल, स्वतः काही करेल, हे करून बघेल. तर ते त्याच्या अशा माणसावर काम करायला खूप मजा येते. तर नुसताच फिजिकली उंच नाही तर तो अनुभवानेही खूप मोठा आहे, टेक्निकली स्ट्रॉंग आहे, स्वतः एक दिग्दर्शक असल्यामुळे त्याला बाकीच्याही गोष्टींचं ज्ञान आहे आणि खूप चांगलं शेअर करण्याची आस आहे. त्यामुळे त्याचं काम जवळनं बघायला आणि त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. आणि फायनली इतका चांगला एफर्ट झाल्यानंतर एसएलनी हा सिनेमा घेणं आणि अशा पद्धतीने तो छान पद्धतीने पोचवणं हे एक खूप महत्त्वाचा भाग होता यातला. तोही चांगल्या पद्धतीने घडतो. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांसाठीच खूप छान वाटतंय आणि छान वाटतंय. आणि आता तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? जे तुम्ही ट्रेलरमध्ये आता बघितलं, गाण्यात बघितलं, तेच आहे कॅरेक्टर. अमित असं नाव आहे त्याचं. तुम्ही बघितलं असेल की जसा दिसतोय तसा मी नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. पण भूमिका म्हणून मला असं वाटतं की एक स्क्रिप्ट ऐकलं तर असं वाटतं ना की आपल्याला वा मजा आली, तसं मला झालं. आणि खूप दिवसापासून असं छान लिहिलेली, छान डिरेक्ट होईल अशी फिल्म यावी आयुष्यात असं वाटत होतं. तशी फिल्म ही आली आणि सगळं जुळून येतं म्हणतं ना तसं झालं. म्हणजे मॅच खेळायला आल्यानंतर एक 11 जणं व्यवस्थित लागतात, तसे 11 जणं जमा झाली. प्रत्येक जणांनी फटकेबाजी केलेली आहे. तुम्ही आता थिएटरमध्ये जाऊन फक्त बघायचं आहे. आणि त्यातलं मी एक पार्ट आहे असं मला वाटतं. आणि मी ॲक्शनपेक्षा मी रिॲक्शनवाला जास्त माणूस आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या ॲक्शन झाल्या त्याचे रिॲक्शन्स मी दिले आहेत आणि ते तुम्हाला इथे दिसलं आहे असं मला वाटतं. खूप म्हणजे सगळ्यांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे तसं आमचंही ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि आम्ही वाट पाहतोय या रिलीजची. आणि क्रिएटिव्ह सोडून बाकी कुठल्याही कारणाने जर आमच्या हातातनं आत्तापर्यंत जर काही प्रोजेक्ट गेले असतील तर आम्ही स्वतःला हे सांगून समजावतो की डबल सीट येऊन देत, डबल सीट रिलीज होऊन देत. तर बस आम्ही वाट पाहतोय आणि तुम्हाला पण हे म्युझिक आवडेल अशी आशा करतो. नाही, मला तुझ्याकडे यायचंच आहे, कारण तुझी उत्सुकता तुझ्या उभं राहण्याची. मला सांगायचं म्हणजे ऍक्च्युली या सगळ्यामध्ये सॉरी गंमत अशी झाली. मगाशी याने समीरला फोन केला ऋषिकेशने आणि त्याने असं विचारलं की अरे आज आपली सगळी गाणी ऐकवणार आहेत का? तर हा म्हणाला आणि त्यालाच म्युझिक लॉन्च असं म्हणतात.
तर इतपत ते सगळं नवीन आहे. काय सांगशील तुझे आता सांग. मला ऍक्च्युली हे म्हणजे खरं तर थोडंसं वाईटच वाटतं आता, कारण आता आम्ही जवळपास 2 वर्ष आम्ही काम करतोय. बरं. सो कॉलेज पासआउट होताना असं वाटतं ना थोडंसं की आता हे सगळं संपलं, असा थोडासा फील आता आलाय खरं सांगणार. आम्ही सगळे जुने मित्र आहोत. आम्ही आमचं ट्युनिंग जसं सगळ्यांचं आहे तसं आम्ही कॉलेजपासून एकत्र काम करतोय आणि एवढ्या दिग्गज लोकांवर आम्हाला काम केलं म्हणजे सगळे वादकपासून अजय सगळीच मोठी लोकं होती, त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. सो खूप म्हणजे वेगळं प्रोजेक्ट झालं आणि मजा येते. बाप वाटतं असं मला वाटतं. अजून काय असं घेऊ. आणि तुम्ही काय सांगा. खूप मजा आली ओव्हरऑल प्रोसेसमध्येच की गेले 1 वर्ष आपण या म्युझिकमध्ये काम करतो आणि स्टोरी वगैरे सगळं इतकं प्रत्येक गाण्यामध्ये आम्ही खूप काही एक्सपेरिमेंट आणि शिकत गेलो. समीर बरोबर इतके सेटिंग झालेत गाण्याचे, इवन बॅकग्राऊंड स्कोअर करताना सुद्धा आम्ही रोज दिवस रात्र अजून काय इम्प्रूव्हमेंट, अजून काहीतरी वेगळं असं करत छान एक प्रोसेस झाली. आणि लकीली आम्हाला अख्खी जी टीम मिळाली, सगळे सिंगर्स, ऋषिकेश रानडे, अजय दादा बसून, श्रेया घोषाल, इवन अभय जोधपूरकर म्हणून चेन्नईचा आमचा फ्रेंड आहे, त्यांनी मस्त एक सगळा फ्लेवरच वेगळा आला आहे. आनंदी आणि जे काही म्युझिशियन्स आमच्या लिरिसिस्ट, एक छान टीम इफर्ट असा झाला. वा, थँक्यू सो मच. आणि तुमच्या एफर्ट्सला खूप 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 प्रतिसाद चांगला मिळेल. इथे जोरदार टाळ्या दिल्या. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती 4 भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती. बेचैन स्वप्नांची आखरी हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. थँक्यू.